असेल. आज आपण कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठातील जो तुमचा डिप्लोमा आहे त्या डिप्लोम्यासाठी असणारा संस्कृत वाग्विलास नावाची जी प्रथम मुद्रा आहे हे शिकण्यासाठी सुरुवात करत आहोत. याचा अभ्यासक्रम जो आहे तो सर्वांकडे आहे, पुस्तक सर्वांनी पाहायचं आहे. अनुक्रमानिका पहा. पहिला जो पाठ आहे सुभाषित माला, त्यानंतर कथा. तर पहा याचं स्वरूप थोडक्यात मी सांगतो. काही सुभाषित आहेत, काही कथा आहेत. तर यावरती तुम्हाला प्रश्न जे आहे 15 मार्कासाठी असणार आहे. प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, भाषांतरासाठी आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला संस्कृत प्लस मराठी या दोन्ही गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. म्हणजे संस्कृतचे जे शब्द आहेत त्या शब्दानुसार तुम्हाला भाषांतर करता येणं या सिलेबस मधून, या अभ्यासक्रमातून तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तर आपण पहिल्यांदा आज परिचय घेऊया थोडक्यात, आणि परिचय घेऊन पुढचा जो भाग आहे शिकवण्यासाठी आपण सुरू करूयात. ओके. यांच्यापैकी किती जणांचा संस्कृत आहे पूर्वी? माझ्या याच्यात BA ला होतं सर सुरुवात आपली. ओके ओके. खान सरांचं? हॅलो. हा, कुणाचं आहे? हा बोला. माझं 8वी ते 12वी होतं सर संस्कृत. तुम्हाला तर एकदम सोपं जाईल, काय हरकत नाही. अंजली मॅडमला पण सोपं जाईल. आणखीन दुसरे? प्रशांत सर, आवाज येते का? हॅलो. नाही सर, ओके. संस्कृतचं काही माहिती नाही सर. हा ओके, नव्हतं संस्कृत तुम्हाला, काही हरकत नाही. खान सर? नाही सर, माझं पण नाही. ओके ठीक आहे. तर काही एवढा असं काही अवघड भाग नाही. सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या समोर हे पुस्तकाचा जो भाग आहे तो असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला शिकण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे. तर अनुक्रमानिकेमध्ये जे दिलेलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हा भाग घ्यायचा आहे. आपल्याला सुभाषित आहेत, पुन्हा नंतर त्याचा कथा आहेत. कथा पण एकदम सोप्या आहेत आणि सुभाषित पण एकदम म्हणजे सोप्या पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी अतिशय सहज समजतील अशा पद्धतीचे सुभाषित तुम्हाला या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हा सुभाषित आणि कथा यांच्या स्वरूपामध्ये असणारा अभ्यासक्रम आपल्याला आहे. आता इथं पहा, पहिला जो घटक आहे संस्कृत वर्णमाला नावाचा. तर प्रत्येक भाषेमध्ये वर्णमाला असते, इंग्रजी असेल, मराठी असेल, संस्कृत असेल. तर याचं तुम्हाला सामान्य ज्ञान असणं गरजेचं आहे. यासाठीच ही वर्णमाला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, प्रत्येक जसं आता मराठीमध्ये वर्णमालेचे 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत बोला, कोण सांगेल? स्वर आणि व्यंजन सर. बरोबर आहे, स्वर आणि व्यंजन. तर व्यंजन. अशाच पद्धतीचं संस्कृत मध्ये सुद्धा स्वरूप आहे. संस्कृत मधनच मराठीमध्ये गेलेलं आहे. तर पहा, इथं तुमच्या समोर आहे, स्लाइड मी शेअर केलेली आहे. तर एकूण स्वर किती आहेत संस्कृत मध्ये? तर 13 आहेत. तर त्यापैकी ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. पहा, आता ऱ्हस्व स्वर कुणाला म्हणायचे, दीर्घ स्वर कुणाला म्हणायचे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रायमरी लेवलला मराठी किंवा इतर भाषा विषयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी शिकलेला आहे. तर पहा, हिंदी असेल, मराठी असेल, तर यामध्ये तुम्हाला ऱ्हस्व दीर्घ यामधला फरक समजतो. कोण सांगू शकेल ऱ्हस्व कशाला म्हणायचं आणि दीर्घ कशाला म्हणायचं? ज्या स्वरांच्या उच्चारासाठी आपल्याला कमी वेळ लागतो ते ऱ्हस्व स्वर. छान. दीर्घ तर त्याच्या विरुद्ध. बरोबर आहे. संयुक्त स्वराच्या बाबतीत कोण सांगेल? ओके. हॅलो. दोन स्वर एकत्र येऊन जो स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. छान, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने पहा, ऱ्हस्व स्वर एकूण 5 आहेत, दीर्घ स्वर 4 आहेत आणि संयुक्त स्वर 4 आहेत. ऱ्हस्व स्वर पहा इथे दिलेले आहेत अ, इ, उ, ऋ, लू. मराठीमध्ये पण लू असतो, परंतु आता लुप्त झालेला आहे मराठीमध्ये. संस्कृतमध्ये आणखी म्हणजे प्रचलित आपल्याला असलेलं दिसून येतं. आता दीर्घ स्वर जे आहेत, अ चा दीर्घ आ असतो. तुम्हाला संधी वगैरे हा सुद्धा भाग शिकत असताना हा भाग माहिती असणं गरजेचं आहे. वाचन करत असताना तुमच्याकडून अपेक्षित काय आहे, तर तुम्हाला जनरल सगळी संस्कृतची माहिती असणं गरजेचं आहे. एवढं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. पुढचा पहा, दीर्घ स्वर. अ चा दीर्घ काय आहे? आ. ई चा दीर्घ काय? ई. उ चा दीर्घ काय? उ. आणि रू चा दीर्घ रू. संयुक्त ए, ऐ, ओ,
औ हे संयुक्त असलेले आपल्याला दिसून येतात आणि अनुस्वार आणि विसर्ग अशा पद्धतीनं स्वर जे आहेत तर 13 आहेत. आता व्यंजने पहा 33 आहेत, परंतु त्यांचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. पहिला जो प्रकार आहे स्पर्श व्यंजने, दुसरा आहे अंतस्थ व्यंजने आणि तिसरा आहे उष्म व्यंजने. स्पर्श व्यंजने म्हणजे ज्यांचा उच्चार करत असताना आपल्या उच्चारण उपयोगी अवयवांच्या भागांना स्पर्श होऊन ज्यांचं उच्चारण होतं त्यांना स्पर्श व्यंजने असं म्हणतात. तर हे किती आहेत तर 25 आहेत. त्यांचे 5 वर्गामध्ये विभागणी केलेली आहे. हे भाग तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा झालेला आहे. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. तर हा जो भाग आहे तुम्हाला मराठी या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला झालेला आहे, किंवा ज्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात त्यांना पण हा भाग झालेला आहे. तर क वर्गामध्ये येणारे जे व्यंजने आहेत पहा. आता व्यंजन कुणाला म्हणायचं हेच पहिल्यांदा व्याख्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कोण सांगेल व्यंजनाची व्याख्या? भोसीकर मॅडम सांगू शकाल? व्यंजन म्हणजे ज्या शब्दांना उच्चारण करताना आपल्या दोन भागांचा म्हणजे कोणत्याही ह्याचा स्पर्श होतो. ओके, जसं काही हरकत स्वर नाही, छान प्रयत्न केला. स्वर हॅलो. दुसरं कोणी बोलताना अजून? आपलं उच्चारण होत हे अ, स्पर्श होत नाही. छान अ, छान छान. एखाद्या बोला. अक्षरामध्ये स्वर मिसळून ज्याचा उच्चार होतो, ज्या अक्षराचा स्वर मिसळून, त्याला व्यंजन असे म्हणतात. ओके. शब्द आणि अक्षर आणि वर्ण यामधला फरक पहा. वर्ण, अक्षर, नक्षरतीति अक्षर अशी संस्कृतमध्ये व्याख्या केलेली आहे. आणि शब्द ज्याला म्हणतो आपण, तर पहा वर्णांच्या बाबतीत आपला विषय चालू आहे. शब्द वर्णापासून बनतात, बरोबर आहे. तर पहा, ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते किंवा ज्यांना पूर्ण होण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते त्यांना व्यंजन असं म्हणतात. आता स्पर्श व्यंजने, क क ज्यावेळेस आपण उच्चारण करतो त्यावेळेस अ च उच्चारण त्या ठिकाणी केल्यानंतरच क पूर्ण होतो. लक्षात आलं? म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी स्वरांची गरज घेतली जाते. बघा, स्वरांना संस्कृत मध्ये असं म्हणलं जातं स्वयं राजते इति स्वराः, म्हणजे ज्यांना इतरांची मदत घेण्याची आवश्यकता नाही त्याला स्वर असं म्हणतात. परंतु ज्यांना इतरांची मदत घ्यावी लागते त्यांना व्यंजन असं म्हणतात, अर्थात स्वरांची मदत घ्यावी लागते. तर असे एकूण 25 व्यंजने आपल्याला संस्कृतमध्ये स्पर्श व्यंजने आहेत. अंतस्थ 4 आहेत, उष्मे 4 आहेत. तर यांच्याविषयी समजून घ्या तुम्ही. नोट्स समोर आहेत तुमच्या. ज्या ठिकाणचं मी जे जे भाग बोलताना तुम्हाला शिकवत आहे तो भाग तुम्ही काय करायचंय तिथं तुम्ही नोट करून घ्यायचा आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला आणखीन जास्त म्हणजे समजण्यासाठी होईल ज्यावेळेस तुम्ही रिवाइज कराल त्यावेळेस. ओके. तर पहा, क वर्गामध्ये येणारे क ख ग घ ग याचा शेवटचा जो वर्ण आहे ते त्या ठिकाणी अनुनासिक आहे. बघा, प्रत्येक वर्गातील स्पर्श व्यंजनातील प्रत्येक वर्गातील शेवटचा वर्ग अनुनासिक आहे. अनुनासिक म्हणजे काय? ज्यांचं उच्चारण करत असताना नाकातून उच्चारण होतं त्याला अनुनासिक असं म्हणतात. बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो मी. क वर्ग, क ख ग घ ग. कोण म्हणून दाखवेल? क ख ग घ ञ. हा, य किंवा ग ग असं पण करतात. वांगमय आपण करतो ना, ग असं पण करतात. य खाली आहे बरं का. च वर्ग पहा, च वर्ग, च छ ज झ य याचं उच्चारण य असं होतं बरं का. वरच्याच ग, खालच्याच य. त्र सारखं दिसतं ते, परंतु उच्चारण त्याचं य असं करायचं आहे. आणि ते वरचं जे आहे ड सारखं दिसतं, परंतु त्याचं उच्चारण ग असं करायचं. बरेच जण याचं उच्चारण चुकून ड असं करतात. वाडमय असं सुद्धा वाचतात काही काही जण, तर ते चुकीचं आहे. हा, वाङ्मय या अर्थाने आहे. ट वर्ग पहा, ट वर्गामध्ये येणारे ट ठ ड ढ न. त वर्गामध्ये येणारे त थ द ध न. प वर्गामध्ये येणारे प फ ब भ म. अंतस्थ व्यंजने, बघा अंतस्थ कुणाला म्हणायचं तुमची पूर्व माहिती तुम्हाला आहे असं समजून आपण पुढे शिकवत आहोत, लक्षात घ्या. अंतस्थ कुणाला म्हणायचं थोडक्यात कोणी सांगू शकेल? ज्याचं उच्चारण तोंडातल्या तोंडात होतं. य र. हा, ओके, काय हरकत नाही, छान प्रयत्न केला. आणखीन कोण सांगेल?
बोला. ओके, तर पहा आपण ज्यावेळेस याचं उच्चारण करतो य, र, ल, व, अंतस्थ व्यंजने म्हणजे आतून आवाज येतो बाहेर. बरोबर आहे. य म्हणत असताना तुम्ही पहा उच्चारण करत असताना आपल्याला एक ऊर्जा लावावी लागते. य, र, ल, व. तर अशा पद्धतीनं यांचं उच्चारण करत असताना आतून आवाज बाहेर ज्यावेळेस पडतो त्याला अंतस्थ. आता उष्मे जे आहेत, उष्मे नावातच आहे याच्या उत्तर. सांगा उष्म व्यंजन कुणाला म्हणायचं? बोलताना उष्मा उत्पन्न होते. हा, छान छान सांगितलं मॅडमनी. आपण त्यांचं उच्चारण करत असताना शेख सर, उच्चारण करत असताना आपण जर तोंडासमोर हात धरला तर आपल्या तोंडातून उष्णता बाहेर निघते, उष्मा बाहेर निघते, म्हणून याला उष्म व्यंजने असं म्हणतात. पहा व्यंजने किती आहेत? 4 आहेत. श, श, स, ह. तर अशा पद्धतीने हे उष्म व्यंजने आहेत. आणि संयुक्त वरचे जसे संयुक्त स्वर आहे तर त्याच पद्धतीनं संयुक्त व्यंजने आहेत. ज्या व्यंजनाचा म्हणजे व्यंजन तयार होत असताना इतर व्यंजनांच्या सोबत किंवा इतर व्यंजनांचा मिलाप करून जे व्यंजन तयार होतात त्यांना संयुक्त व्यंजन असं म्हणतात. आता इथं पहा कोणते कोणते आहेत? द्य, श्र, क्ष, त्र आणि ज्ञ यांचं उच्चारण आपण केलेलं आहे. परंतु यांचं पहा यांचं 2 व्यंजनांचा मिलाप होऊन हे संयुक्त व्यंजने तयार होतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला थोडक्यात संस्कृत वर्णमालेची माहिती आहे. यावरती तुम्हाला काही प्रश्न हॅलो नाही सर? हा बोला. हॅलो हा सर, बोला. ते स्पर्श व्यंजन आहेत ना 25, त्याला स्पर्श व्यंजने का म्हणतात सर? त्यांचं उच्चारण करत ते असताना उच्चारण उपयोगी अवयवांना स्पर्श होतो म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असं म्हणतात. आणखीन काही विचारायचं असेल विचारू शकता. सर परत सांगा. ज्यांचं उच्चारण आपण करत असताना कंठ, ताळू या जे काही अवयव आहेत, उच्चारण उपयोगी अवयव, यांना स्पर्श होऊन त्यांचं उच्चारण होतं म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असं म्हणतात. त्याचे पुन्हा आणखीन प्रकार आहेत, परंतु हा सिलेबस जो आहे हा जो घटक आहे तुम्हाला संस्कृत वर्णमाला यावरती प्रश्न नसणार आहेत. आणि हे फक्त तुम्हाला पुढची गोष्ट समजण्यासाठी जनरल माहिती तुम्हाला ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये पण म्हणजे थोडक्यात आणखीन आपल्याला खोलवर जायचं झालं तर पहा इथं मृदू आणि कठोर व्यंजने यांचे पुन्हा आणखीन विभाग केलेले आहेत स्पर्श व्यंजनाचे, परंतु आपल्याला तेवढं डीप मध्ये आवश्यकता नाही. तरी तुमच्या जिज्ञासेसाठी तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकतात. उच्चारण उपयोगी अवयव का सर? हा, उच्चारण उपयोगी अवयव. सर हा, आलं लक्षात. स्पर्श बोला व्यंजन सर. जे आहे, स्पर्श व्यंजनामधलं च वर्ग जे आहे त्याच्यातलं शेवटच्या याला काय म्हटलं सर? तुम्ही उच्चारण काय करायचं? हा, च वर्ग य अनुनास. य य उच्चारण करायचं असतं याचं य. नियम. हा, य. ओके, आणखीन काही प्रश्न? छान प्रश्न विचारत आहात. प्रश्न विचारल्यामुळं लक्षात घ्या आम्हाला पण उत्साह निर्माण होतो आणि तुम्हालाही नवीन काहीतरी माहिती भेटते. ओके, आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर बोला, आपणाला पुढच्या घटकाला सुरुवात करायची आहे. हा ओके सर, नाही प्रश्न ओके, नाही सर. हा तुमच्या सर्वांचं समाधान झालेलं आहे असं समजून आपण जो मुख्य घटक आहे प्रथम पाठ सुभाषितमाला 1 याला आपण सुरुवात करणार आहोत. इथून तुम्ही फोकस करायचा आहे. कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचे तर जे श्लोक आहेत त्याचं भाषांतर तुम्हाला जमलं पाहिजे. यासाठी मी शिकवत असताना शब्दांचं उच्चारण करून त्या शब्दांचे ज्यावेळेस अर्थ सांगतो किंवा विश्लेषण करतो तर ही गोष्ट तुम्ही थोडस कॉन्सन्ट्रेशनली पाहणं गरजेचं आहे. यावरती तुम्हाला प्रश्न असतात भाषांतरासाठी, तर तुम्ही मराठीचे भाषांतर जे सांगत असतो त्यावरती तुम्ही फोकस करायचा आहे. शब्दांचे अर्थ जसं तुम्हाला हा पहिला जो सुभाषित आहे तो जर पडला तर त्याच्यावर भाषांतर करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे काही नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण थोडक्यात सुभाषित कशाला म्हणायचं आणि सुभाषित माला कशाला म्हणायचं तर याविषयी थोडक्यात आपण पाहूयात. संस्कृतमध्ये पहा प्रचूर असं सुभाषित साहित्य तुम्हाला दिसतं. पाहाल तिथं सुभाषित आहेत, प्रत्येक गोष्टीवर ते सुभाषित आहे. सुभाषित म्हणजे सुभाषिताला असं म्हणलं जातं शोभनम भाषणम इति सुभाषितम, अर्थात ज्यामध्ये सुंदर असं भाषण केलेलं असतं, काहीतरी सुंदर सुविचार सांगितलेला असतो त्याला सुभाषित असं आपण म्हणतो. मराठीमध्ये सुविचार असतात, संस्कृतमध्ये सुभाषित असतात. तर सुविचार जसं 1 ओळीचा 2 ओळीचा असू शकतो, तसं सुभाषित 3 ओळी 2 ओळीचे 4 ओळीचे
अशा पद्धतीचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि एका सुभाषितातनं एक पुस्तक किंवा एक मोठ्या ग्रंथाचं सार एक सुभाषित सुद्धा असू शकतो. म्हणून सुभाषित हे खूप महत्वाचे असतात. आणि फक्त तुम्ही सिलेबसच्या दृष्टीने सुभाषितांचा न विचार करता जीवनाच्या दृष्टीने पण सुभाषिताचा विचार करू शकता. कारण की एक सुभाषित तुम्हाला जीवन कसं जगायचं हे सुद्धा शिकवतो. आणि संस्कृतमध्ये सुभाषितांचे संग्रह असणारे मोठे मोठे ग्रंथ सुद्धा आहेत. तर आपल्या जो काही सिलेबसला आहे वेगवेगळे सुभाषित आहेत. या सुभाषिताचं तुम्हाला भाषांतर करायचं आहे. आणि तुमच्या डिप्लोमाच्या दृष्टीनं जे तुम्हाला सुभाषितांचा संग्रह ठेवलेला आहे तर ते आपण आज पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, सुभाषिताची व्याख्या मी सांगितलेली आहे. माला या शब्दाचा अर्थ एकदम सोपा आहे. मी अपेक्षित करतो दोघ जण जे आहेत दुसरे नवीन त्यांच्याकडनं उत्तराची अपेक्षा करतो मी, ज्यांनी उत्तर दिले नाही आतापर्यंत. खान सर आणि प्रशांत सर, तुमच्याकडून अपेक्षित आहे. माला शब्दाचा अर्थ काय? बोला, आवाज येत आहे? हार हार हा ओके सर, बोला. हार हार माला, माला मीन्स हार माला सर. म्हणजे हा, छान. तर आपल्याला माहिती आहे आपण रेग्युलर मध्ये माला संस्कृत शब्द आहे, परंतु मराठीमध्ये आपण माळा असं म्हणतो. मग आता इथं शब्दाचा अर्थ तुमच्या समोर स्पष्ट झालेला आहे. सुभाषित माला याचा अर्थ आहे सुभाषिताची माळा, मराठीमध्ये आपण म्हणतो. हा जो पहिला सुभाषित आहे तुम्ही आतापर्यंत बरेच वेळेस शिकलेला असेल, जरी तुमचं संस्कृत असेल किंवा नसेल तुम्ही ऐकलेला आहे. आणि या सुभाषिताचा अर्थ तुम्हाला नक्कीच माहिती असावा. बघा, कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना आपण भगवंताचं, ईश्वराचं स्मरण करत असतो. यासाठी या सुभाषित मालेची सुरुवात सुद्धा सरस्वती स्तवन याने केलेली आहे. तर पहा काय आहे. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. तर पहा, यामध्ये सरस्वती देवीची वंदना केलेली आहे. विद्येची देवी, विद्या जिच्या कृपेनं, ज्ञान जिच्या कृपेनं प्राप्त होतं, असे सरस्वती मातेचं वर्णन या सुभाषितामध्ये केलेलं आहे. पहा, याचं भाषांतर करत असताना तुम्ही श्लोकातील शब्द जर लक्षात ठेवले तर तुम्हाला भाषांतर करणं काही अवघड जाणार नाही. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं, संस्कृत शब्द कळत नाही, त्याच्यामुळे भाषांतर करता येत नाही. एक एक ओळीचा अर्थ तुम्ही जर लक्षात ठेवलात, आणि यासाठी सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला जर सांगायची झाली तुमच्यासाठी, ज्यांचं संस्कृत नव्हतं यांच्यासाठी, पहिल्यांदा मराठी वाचा अर्थ, पुन्हा संस्कृत श्लोक वाचा, पुन्हा मराठी वाचा. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही मराठी वाचल्यामुळे पुन्हा संस्कृत श्लोक वाचत असताना तुम्हाला बराचसा भाग समजेल, आणि पुन्हा मराठी वाचल्यामुळे त्याचं भाषांतर तुमच्या लक्षात राहण्यासाठी सोपं जाईल. एकदम सोपा पेपर आहे, काही याच्यामध्ये अवघड असं काही नाही. एकदम म्हणजे सरळ सोपं प्रश्न आहे भाषांतरासाठी. आणि तुमच्या शब्दात भाषांतर आलं तरी चालतं, भाषांतर असतं, शब्द बदलले तरी चालतात, फक्त अर्थ बदलू नये हे अपेक्षित असतं. तर लक्षात घ्या, याचा अर्थ काय आहे. या कुंदेंदु तुषार हार धवला, कुंद फुलाप्रमाणे, चंद्राप्रमाणे आणि तुषाराप्रमाणे गौरवर्ण अर्थात शुभ्र, गौरवर्ण ज्याला आपण म्हणतो गोरा वर्ण असणारी, शुभ्र वस्त्रावृता, जिने पांढरे वस्त्र परिधान केले आहे, आणि मनोहर वीणा अर्थात या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना, जिने मनोहर असा वीणा, जे वाद्य आहे वीणा नावाचं, तर ते वाद्य जिने हातामध्ये घेतलेले आहे, आणि जिचा हात यामुळे शोभून दिसत आहे, अशा शोभणाऱ्या हाताने, आणि श्वेत पद्मासना पांढऱ्या कमळावर जी बसलेली आहे, या ब्रह्मा अच्युत शंकर प्रभृती, म्हणजे या देवीची ब्रह्मा, अच्युत अर्थात भगवान विष्णू, शंकर इत्यादी देवतांद्वारे जी नेहमी वंदिता अर्थात वंदली जात आहे किंवा जिची पूजा केली जात आहे, ती सरस्वती माता. सा मा पातु, समस्त बुद्धीचे
म्हणजे जे मंदता आहे, बुद्धीची मंदता ती दूर करणारी देवी भगवती देवी तू माझ या म्हणजे जाड्यापासून, जाड्या काय म्हणलेलं आहे तर बुद्धीची जी जडता आहे, तर ती माझ्या बुद्धीची जडता तू नष्ट करून तू माझ्यावर कृपा कर, तू माझं रक्षण कर, असं या पहिल्या श्लोकाचं भाषांतर आहे. तर पहा, तुम्हाला भाषांतर लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न अशा पद्धतीने असणार आहे. पुढचं जे सुभाषित आहे, कुंजन्ते राम रामेति मयूरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलम. रामायणावर आधारित असणार हे सुभाषित आहे. काय म्हणतात पहा, मी कविरूपी शाखेवर आरोहण करून राम राम अशा मधुराक्षरांचे मधुरगान करणाऱ्या वाल्मिकी कविरूप कोकिळेला नमस्कार करतो. अर्थात सुभाषितकार काय म्हणत आहे, कुंजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम. कविरूपामध्ये आता इथं वर्णन केलेलं आहे आरोहण करून, जे मी स्वतः कविरूपामध्ये आरोहण केले. आरोहण केलेलं काय, जसं एका झाडावरती आपण चढतो त्याला आरोहण असं म्हणतो. ध्वजारोहण असतं शब्द आपण पाहतो, आरोहण तिथं संधी होते. ध्वजारोहण अर्थात वरी चढणे या अर्थाने कविरूपामध्ये मी विलीन झालेलो आहे. आणि राम राम अशा मधुर अक्षराने आरुह्य कविता शाखाम. इथं पहा थोडस तुम्हाला आता आणखीन एक आहे, भाषांतर करत असताना तुम्ही मराठी भाषांतर लक्षात ठेवलेलं कधीही उत्तम आहे. आणि संस्कृतचं भाषांतर करत असताना एक विषय असतो अन्वय नावाचा, इथं दिलेला नाही तो विषय, कारण तुमचा डिप्लोमाचा भाग आहे, तुमचं स्पेशल संस्कृत नसल्यामुळं अन्वय नावाचा एक भाग असतो, त्याच्यामध्ये शब्दांचा योग्य क्रम लावायचा असतो, त्यावेळेस भाषांतर करणं सोपं जातं. जसं आता इथं पहा, भाषांतर करताना काय म्हणलेलं आहे, कविता रूपी शाखेवर आरोहण करून, परंतु इथं वरी सुभाषित सुरू झाल्याबरोबर कुंजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम सुरुवात झालेली आहे. आता कविता रूपी शाखेवर इथला शब्द जो आलेला आहे तो कुठं आलेला आहे, दुसऱ्या ओळीत आलेला, आरुह्य कविता शाखा. मग आता इथं भाषांतर करताना हा शब्द सुरुवातीला आलेला आहे, तर आपल्याला कविता रूपी शाखेवर आरोहण करून अर्थात आरुह्य कविता शाखा रामम राम अशा मधुर अक्षरांचे मधुर गान करणाऱ्या शब्दासाठी कुंजंतम आलेला आहे बघा. आणि राम राम अशा मधुर अक्षर, राम